नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हॉटेलसारखी सोयाबीनची भाजी. तुम्ही बघू शकता आपली ही भाजी किती छान आणि टेस्टी तयार झालेली आहे. मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर अशी भाजी बनवली तर कायम अशाच प्रकारे तुम्ही ही भाजी बनवाल. तुम्हाला या भाजीपुढे छोले, पनीर सर्व फिक्के वाटतील, इतकी चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तुम्हाला जर ही सोयाबीनची रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे मीडियम साईजचे 4 कांदे घेतलेले आहे. भाजीला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी इथे पापडची जाळी ठेवून त्यामध्ये थोडंसं फक्त कांदे लालसर करून घेणार आहे आणि त्यासोबतच एक खोबऱ्याचा तुकडाही मी भाजून घेणार आहे. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि एक स्मोकी फ्लेवर येतो. चांगल्या प्रकारे खोबरं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच कांदेही परतत आहे. चारी बाजून व्यवस्थित खोबरं भाजून झाल्यानंतर ते साईडला काढून ठेवायचं आहे. आपण एका पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि ते एका स्मॅशरने मॅश करून घ्यायचे आहे, म्हणजे फोडून घ्यायचे आहे. त्या कढईमध्ये थोडंसं तेलही टाकलेलं आहे. ते व्यवस्थितरित्या फोडून घ्यायचे आहे सर्वच्या सर्व कांदे, म्हणजे आपले सर्व कांदे व्यवस्थितरित्या परतून होतील. तुम्ही बघू शकता थोडंसं तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये मी आता 1 इंचाचा आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि भरपूर असा लसूण टाकलेला आहे. व्यवस्थितरित्या गुलाबीसर असं परतून घ्यायचं आहे. आता त्यासोबतच मी 1 टमाटर चिरून टाकलेला आहे, ते व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं आहे. टमाटर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायची आहे. सर्व मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे काप करून ते त्या मसाल्यात टाकून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण ते खोबरंचे काप करून त्यात टाकून दिलेलं आहे आणि तेही व्यवस्थितरित्या त्यात परतून घ्यायचं आहे. आता आपण ती तवली बाजूला ठेवून देऊ. आता हे सोयाबीनसाठी आपण पाणी गरम करून घेणार आहोत. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 125 ग्रॅम इतके सोयाबीन टाकलेले आहे. 2 ते 3 मिनटं या सोयाबीन पाण्यात उकळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता कंटिन्यू चमच्याने ते हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता सोयाबीनचा आकार दुपटीने वाढलेला आहे. आता आपण मसाला मीडियम थंड झालेला आहे. आता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला मसाला बारीक झालेला आहे. आता आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे भाजीसाठी. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहे. 2 चमचा लाल तिखट आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची आहे, 1 चमचा धना पावडर आहे आणि 1 चमचा गरम मसाला आहे. मसाला सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात जे वाटण बारीक केलं होतं ते मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण त्यावर एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर आपला मसाला व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. किती छान आपला मसाला फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता. मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी उरलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता एका साईडला मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं, आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये टाकायचं आहे. मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. एकूण मी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण भाजीला एक उकळी काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे. आता त्यामध्ये जे आपण सोयाबीन गरम पाण्यातून काढून घेतले होते ते टाकून घेणार आहोत आणि भाजी चांगली उकळून घेणार आहोत. ही भाजी इतकी टेस्टी बनते की मटणालाही मागे टाकेल इतकी टेस्टी अशी भाजी बनते.
भाजी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायची आहे आणि ही भाजी आता तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. खायला तर अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माझी भाजीची पद्धत तुम्ही ट्राय करा आणि मला फीडबॅक नक्की द्या. ही भाजी भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते आणि भातासोबत तर अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही माझी भाजीची पद्धत आवडली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.